मी आज ना गणपतीसाठी आपल्या पंचखाद्याचा प्रसाद करणार आहे। तर हे पंचखाद्य म्हणजे बघा, ह्या ज्वारीच्या लाह्या आहेत। ह्या लाह्या मी पाव किलो आणल्या आहेत आणि त्या चांगल्या स्वच्छ निवडून घेतल्या, कारण खाली रेती असते ना, म्हणून चांगल्या एकदम बघा का कुरकुरीत आहेत या लाह्या बघा। तर ह्या लाह्या पाव किलो आणल्या आहेत आणि हे जे आहेत शेंगदाणे वगैरे हे आपल्या आवडीप्रमाणे घालायचे। तर हे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत 1 वाटी, नंतर थोडेसे कमी जरा हे डाळे घेतले आहेत, म्हणजे चण्याची डाळ असते ना त्याची डाळ, हे भाजलेलेच आहे ते, आणि हे सुकं खोबरं आणि हा एक पाक करायला गूळ। तर आता मी काय करते बघा, हे बघा इथे मोठी कढई ठेवली आहे, कारण ते जर परतायला पाहिजेत ना त्याच्यासाठी। आणि आता ह्याच्यामध्ये मी तूप घालते, अंदाजे 2 चमचे तूप घालते। हे बघा छोटे चमचे घालणार आहे, जास्त नाही। बघा हे तूप जरा तापलं, तापलं म्हणजे वितळायला पाहिजे। हे वितळलं ना की ह्याच्यामध्ये मी गूळ घालते। हे बघा वितळलं आहे। हे बघा आता हे गूळ मी किती घेतलं आहे माहिती आहे, हे साधारण म्हणजे 150 ग्रॅम गूळ आहे। हे पाव किलो आहेत ना, त्यामुळे मी 150 ग्रॅम घेतले। आपल्या चवीप्रमाणे आपण घ्यायचं आहे, जास्त तुम्हाला गोड हवे असेल तर जास्त गोड। तर मी हे 150 ग्रॅम गूळ घेतले, जरा बारीक चिरून घेतले ते गूळ। आता याचा आपला पाक करायचा आहे। पाक करायचा म्हणजे काय करायचं आहे, गूळ फक्त वितळवायचं आहे हां, कारण हे आपण किती गणपतीचे 6-7 दिवस आपण असणार तेव्हाच वापरणार आहोत। तर हे गूळ मी कढईमध्ये घातलेलं आहे। आता थोडंसं मी हे बघा अर्धा पेला पाणी घालणार आहे, कारण आपल्याला हे गूळ वितळून घ्यायचं आहे म्हणून। चांगलं असं ढवळत राहायचं, खाली चिकटता कामा नये, आणि हे गूळ आपण पूर्ण वितळून घेऊया। एकदम सोपं आहे। आणि आता बघा गणपतीच्या वेळेला लोक पूर्वी कसं ते फुटाणे द्यायचे, म्हणजे ते तिळगुळासारखे मोठे फुटाणे असतात ना ते, मग मुलं आता ती खाऊन कंटाळले, मुलं म्हणजे लवकरसुद्धा खात नाही। नंतर मग मध्यंतरी आलं काय की कढी साखर आणि शेंगदाणे ते पण खात नाही, ड्रायफ्रूट्स पण झाले। तर आणि फळं तर काय म्हणजे असं ते चिरलेलं असतं, सफरचंद काळं पडतं किंवा केळं पण काळं पडतं, त्यामुळे आपल्याला पण द्यायला ते बरं वाटत नाही। तर त्याच्यापेक्षा हे पंचखाद्य केलं तर काय होतं, आपण ते प्रसाद म्हणून देऊ शकतो। आणि हे या कागदाच्या पुडीतनं दिलं तरी चालतं हे, किंवा ते खायलाही चांगलं वेगळं म्हणून जरा चांगलं लागतं। त्यानंतर उरलंच समजा ना, तर गणपती विसर्जनाच्या वेळेला ना, ते जेव्हा विसर्जन करायला नेतो आपण, तिथे नेऊन सगळ्यांना वाटता येतं आपल्याला हे, आणि लोक आवडीने खातात, जरा कुरकुरीत राहतं हे। आता आपण गूळ वितळल्यानंतर आतमध्ये हे घालून घेतलं ना की लाह्या पण घालायच्या आहेत, आणि आपण नंतर ते काय करायचं, एका थंड झालं की एका डब्यात भरून ठेवायचं, की तसेच लाह्या कुरकुरीत राहतात। एकदम छान वेगळा असा प्रसाद गणपतीसाठी। हे बघा चांगलं गूळ वितळलं आहे। आता आपण काय करायचं, याच्यामध्ये पहिल्यांदा खोबरं घालायचं आहे। खोबऱ्याचं मी काय सुकं खोबरं आहे ना, ते बारीक बारीक तुकडे करून घेतले, तर ते जरा घालायचे। ते घालून जरा परतून घेऊया, कारण ते त्याच्यात जरा हे असतं ना, मोठे तुकडे असतात, ते जरा आतमध्ये पाकामध्ये जरा चांगले फिरले की मग जरा चांगले लागतात ते। त्यानंतर शेंगदाणे घालते। हे बघा काजू वगैरे पण टाकायचं, हवं तर आवडीने आपल्या घालायचं। काजू तुम्ही ड्रायफ्रूट्स घातलात ना, काजू वगैरे, तर ते पण चालतात, पण ते अशा प्रकारे पाकात टाकून घ्यायचं हे हां। आता हे डाळे आपण चण्याची डाळ आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये टाकायची बघा। आता आणि ह्याच्यामध्ये थोडंसं ना मी वेलची टाकते चवीसाठी। हे बघा वेलचीची पूड, हे बघा अर्धा चमचा। चांगलं हे पाकामध्ये जरा परतून घ्यायचं। पाक नाही म्हणजे हा, म्हणजे फक्त गूळ वितळलं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे फक्त हे। आम्ही शाळेमध्ये ना सरस्वती पूजनाला असा प्रसाद करायचो, खूप छान लागायचा, मुलांना सुद्धा खूप आवडायचं हे, कारण भरपूर मिळायचा प्रसाद हा खायला। हे बघा आता मी गॅस बंद करते। आपण ह्याच्यात जरी घातलं ना, ह्याच्यावर असं ओतलं ते चालतं। तर मी आता काय करते बघा, ह्या लाह्या घालते, ह्याला सगळ्याला चांगलं गूळ लागेल बघा, हे असं ढवळून घेते। मी ह्या पाव किलो लाह्या घेतल्या आहेत, तुम्ही जास्त तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातसुद्धा करू शकता, लाह्यांचं प्रमाण वाढवायचं। गॅस मी बंद केलं आहे हां। गणपतीच्या आदल्या दिवशी असा करून ठेवला की गणपती आपल्याला असतो ना तेव्हाही द्यायला डब्यात भरून ठेवायचं, आणि चमचाही ठेवायचा, चमच्याने द्यायला वेगळा प्रसाद म्हणून चांगला, लोक आवडीने खातील जरा। हे बघा चांगला मिक्स करून घ्यायचं।
आणि थंड झाल्यावरच मग नंतर डब्यात भरून ठेवायचं, नाही तर काय होतं माहिती आहे, लाह्या त्या मऊ उडतील. मऊ झाल्या की मग त्याला चव लागत नाही चांगली बघा. त्यामुळे चांगलं हे असं सगळ्या लाह्यांना गूळ लागायला पाहिजे म्हणून चांगला असा ढवळून घ्यायचा आणि नंतर डब्यात भरून ठेवायचा. तर मित्रांनो, ह्या गणपतीला तुम्ही पण अशा प्रकारे पंचखाद्याचा नैवेद्य नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.